आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता मराठी पाठ पहिला वेगवशता म्हणजे वेगाच्या अधीन झालेली अवस्था. हा पाठ बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ स्किप करू नका, कारण व्हिडिओच्या शेवटी मी परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे वाक्प्रचार या पाठावर आधारित ते दिले आहेत आणि स्वमतासाठी प्रश्न मला कुठले इम्पॉर्टंट वाटतात ते दिले आहे. पाठ मी वाचून दाखवलेला नाही, फक्त थोडक्यात या पाठात काय सांगितलं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या नोट्स आहेत त्या पाठाच्या, तुम्ही स्वमत या प्रश्नाचं उत्तर लिहिताना वापरू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ठीक आहे. आता एक नोट्स आहेत इथे मी काढलेल्या, ठीक आहे. हा एक वैचारिक पाठ आहे. लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या आधुनिक जीवनशैलीवर मार्मिक टिप्पणी केली आहे. आता आजकाल आपण आधुनिक युगात वावरतो आणि वेळ नसतो, म्हणून आपण वाहनांवर स्वार होतो आणि वाहन आपल्यावर स्वार होतात कालांतराने. म्हणून आपला जो वेग आहे तो मर्यादित असावा हे लेखकाने येथे सांगितले आहे. आता इथे तुम्हाला एक महत्त्वाचा स्वमत विचारलं जाऊ शकतं की आजच्या युगात अतिवेगाच्या आहारी गेलेल्या युवा पिढीचे वर्णन करा, ठीक आहे. हा स्वमतासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. अजून काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, ठीक आहे. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ठीक आहे. आता हा वैचारिक पाठ विचार करायला लावणारा हा एक पाठ आहे. काय होतं, अतिवेग. आपल्याकडे एकतर वेळ कमी असतो, त्यामुळे आपण वाहने चालवताना ती वेगाने चालवतो, अतिवेग असतो आपला. यामुळे जी आपली अवस्था होते ती सर्व अवस्था या पाठाच्या माध्यमातून शिवाजीराव भोसले यांनी मांडलेली आहे. वेग जो आहे तो आपला मर्यादित असावा, वेग जास्तसुद्धा नसावा. काय होतं, आपण जेव्हा वेगाच्या आहारी जातो तेव्हा आपलं मन भान याचा जो ताबा आहे तो नाहीसा होतो, म्हणजे तो सुटतो आणि मग अपघात घडून येतो. आणि नंतर मग काय होतं की आपल्याला कळून चुकते की त्यावेळेला आपला वेग हा मर्यादित असला पाहिजे होता. मग ह्यावरच लेखकाने काय केलं आहे, बोट ठेवले आहे. ते म्हणतात की वाहने चालवा, पण ती मर्यादित वेगात चालावी, त्याचा वेग अति नसावा. लेखक म्हणतो की आपण सुरुवातीस वाहनांवर स्वार होतो, कालांतराने वाहने आपल्यावर स्वार होतात. म्हणजे याचा अर्थ काय, आधी आपण आपल्या या धावपळीच्या जीवनात आपण वावरताना वाहने वापरतो, त्याने काय होतं, आपलं ये जा सुलभ होते. परंतु वेगाच्या जेव्हा आपण अधीन जातो तेव्हा तो डाव आपल्यावर लोटला जातो. म्हणजे काय तर वाहनाचा अतिवेग यामुळे काय होतं, आपला अपघात होतो, मृत्यू होण्याची शक्यता असू शकते, ठीक आहे. त्यामुळे लेखक काय म्हणतात की वाहनांचा वेग हा मर्यादित असावा, ठीक आहे. आता त्यातला मुख्य विचार काय बघा, वेगाचे जे स्वरूप आहे ते कसे आहे. लेखकाच्या मते गती ही गरज आहे, पण अवास्तव वेग ही एक विकृती आहे, ठीक आहे. हे तुम्हाला स्वमतासाठी विचारलं जाऊ शकतं. ह्याच्यावरचे 10 स्वमताचे प्रश्न मी तयार केले आहेत, त्याच्यातले 2 मी तुम्हाला सांगितले आहेत, ठीक आहे. आता उरलेले जे 8 प्रश्न आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. लेखकाच्या मते गती ही गरज आहे, पण अवास्तव वेग ही एक विकृती आहे. गती ही आवश्यक आहे, कारण का ते तिथे तुम्हाला या स्वमताच्या प्रश्नामध्ये लिहायचं आहे. उत्तराची सुरुवात अशी करायची की प्रस्तुत प्रश्न हा या पाठातील असून या पाठात लेखकाने आपला हा विचार मांडला आहे. नंतर मग एक ओळ सोडून हा मुख्य विचार मांडण्यास सुरुवात करायची. अवास्तव वेग. आता काय होतं, वेगाच्या आपण आहारी जातो, म्हणजे आता एक आमिष असतो आपल्याकडे की तो वाहतूक वेगाने चालवते, मग आपण सुद्धा वेगाने चालवूया. स्पर्धा असते त्यांच्यात, कोण जास्त वेगाने चालवते, ठीक आहे. परत काय असतं, एक आमिष असतो की तुझ्याकडे हे वाहन आहे, ते वेगाने चालत नाही, ते वेगाने चालवून दाखव. म्हणजे काय थोडक्यात की एक वेगाचं इथे स्वरूप लेखकाने मांडलेलं आहे. ते म्हणतात अवास्तव वेग ही एक प्रकारची विकृती आहे.
वेग हा गती ही आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टीत तुम्ही बघाल तर गती ही आवश्यकच असते, पण तिचा अमर्याद म्हणजे ती एकदा मर्यादा ओलांडून गेली की मग ते विकृती ठरते. ते तुम्ही बघा, ते तुम्ही पुस्तकाचा आधार घेऊन लिहू शकता. ह्या मी तिथे तुम्हाला टिपण नोट्स देत आहेत थोडक्यात. मानसिकता बघा, माणसे सुरुवातीला कामासाठी वाहने वापरतात, पण नंतर ती वाहने माणसावर स्वारतात. वेगामुळे माणसांचे मन अस्वस्थ होते आणि एकाग्रता नष्ट होते. ठीक आहे. आता जास्त वेगामुळे काय होतं, मन अस्वस्थ होते. चंचलता जी आहे ती वाढते माणसाची. चंचल मन का वाढते? एकाग्रता कमी असल्याने आपलं चंचल मन वाढतं. लेखक काय म्हणतोय, वेग मर्यादित असावा. म्हणजे आता आपण वाहनं ही कशासाठी वापरतो? कामासाठी. जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायला उशीर झाला असेल तर आपण वाहनं वापरतो, पण त्याचा काय म्हणतात ते त्याच्या अधीन आपण गेलो, म्हणजे गरज नसतानासुद्धा आपण ते वापरले की मग मात्र ते आपल्यावर स्वार होतात. मग आपसुकच अपघात घडून येतात. आणि यामुळे काय होतं, माणसाचे जे चंचल मन आहे ते अस्वस्थ होतं. त्याची जी एकाग्रता आहे ती नष्ट झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आरोग्यावर परिणाम बघा, वाहनाच्या अतिवापराने काय होतं ते इथे लेखकाने मांडलेलं आहे. ते तुम्ही संकल्पना चित्र पूर्ण करामध्ये सुद्धा विचारले येऊ शकतात. एक परिचय दिला जाईल की या पाठात लेखकाने सांगितलेले वाहनांच्या अतिवापराचे वारंवार होणारे परिणाम. बघा, जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा अतिवापर होतो तेव्हा त्याचे परिणामही होतच असतात. जसं की आता आपण वाहनांचा वेग वाढवला, म्हणजे अति वेगाने वाहनं चालवली तर अपघात होतो. ठीक आहे. हा एक परिणाम आहे. अजून त्याचे काही परिणाम. तसंच वाहनांच्या अतिवापराने आपला काय होतं, शरीरावर एक ताण येतो, मणक्याचे आजार जडतात आणि व्यायामाचा अभाव निर्माण होतो. ठीक आहे. आता मणक्याचे त्रास का? आपण जेव्हा वाहन चालवतो तरी जी आपली समजा एक पोझिशन चुकली की मग आपल्याला दुखापत सुरू होते. ठीक आहे. म्हणजे मणक्याचे त्रास सुरू होतात, पाठीचा कणा दुखतो. त्यामुळे काय होतं, आणि जर आपण योगासन किंवा व्यायाम करत नसू तर मग काय होतं, त्याचे तर खूपच जास्त त्रास होतो. ठीक आहे. आता सामाजिक संदेश सुद्धा या पाठातून दिलेला आहे. म्हणजे हा पाठ जो आहे तो सामाजिक संदेशसुद्धा देतो. इथे लेखकाने त्याचे विचार स्पष्ट मांडलेत की वाहनांचा वेग हा मर्यादित असावा, त्यामुळे त्याने होणारे अपघात जे आहेत ते टाळता येतील. आता जी वाहतुकीची नियम आहेत ते सुद्धा पाळणे गरजेचे आहेत. जसं की सिग्नल पाळणे गरजेचे आहे, मर्यादित वेग ठेवणे गरजेचे आहे. जे काही वाहतुकीचे ओव्हरटेक न करणे, हे काही जे नियम आहेत ते सुद्धा पाळणे खूप गरजेचे आहेत. हा सुद्धा एक सामाजिक संदेश या पाठातून लेखकाने आपल्याला दिलेला दिसून येतो. जेव्हा आपण दैनंदिन जीवनात वापरतो तेव्हा आपसुकच जेव्हा आपल्या हातात वाहन येते तेव्हा आपण आपसुकच त्याच्या आहारी जातो. त्याची आपल्याला एक सवय लागते आणि मग काय, जास्त वेग, परत स्पर्धा असते. मित्रांमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा स्पर्धा असते. त्यामुळे काय होतं, पुढचे जे होणारे परिणाम आहेत त्यांची तीव्रता अधिक होते. ठीक आहे. आता वेळ वाचवण्यासाठी वाहन हवे, वेळ घालवण्यासाठी नाही. बघा, मी म्हटल्याप्रमाणे की वाहतूक हे माणसाचा वेळ वाचवते, त्यामुळे ये जा सुलभ होते. एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचे असेल तर आपल्याला सहजतेने सुलभतेने जाता येते. त्यामुळे काय होतं, मानवाचा वेळ वाचतो, मनुष्याचा वेळ वाचतो, वेळ वाया जात नाही. एखाद्या आता कॉलेज असेल, महाविद्यालय असेल, ते समजा दूर असतील तर मग वाहतूक गरजेची आहे. म्हणजेच काय, ती वेळ वाचवण्यासाठी आहे. आता वेळ घालवणे म्हणजे विनाकारण वाहतूक वापरणे हे म्हणजे हे एक चांगले लक्षण नाही की विनाकारण वाहतुकीचा उपयोग करणे हे काही चांगले लक्षण आहे. ते वेळ घालवण्यासाठी म्हणजे उगीचच कारणाशिवाय ये जा करणे, स्पर्धा लावणे, म्हणजे वाहतुकीची बरोबरी करणे, स्पर्धा लावणे, त्यासाठी वाहन चालवणे, हे काय वेळ घालवण्याचे लक्षण आहे. आता इथे अमेरिकेचे रस्ते आणि भारतीयांचे जे रस्ते आहेत त्यांचं वर्णन केलं आहे, ते सुद्धा तुम्हाला
आकृती पूर्ण करा यामध्ये विचारलं जाऊ शकतं. भारतीय आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या जीवनशैलीची आंधळी नक्कल करू नये. भारतात अंतरे कमी आहे, लोकसंख्या जास्त आहे, तर अमेरिकेत उलट आहे. ठीक आहे. आता अंतरे कमी आहे तरी पण आपण वाहतूक वापरतो. आता हा पाठाचा थोडक्यात सारांश होता की वेगाच्या अधीन झालेली व्यवस्था म्हणजे वेगवशता. वेगाच्या अधीन जाणे, आहारी जाणे, उगीचच कारणाशिवाय अतिवेगाने वाहने चालवणे यावर लेखकाने बोट ठेवले आहे. त्याचे होणारे दुष्परिणाम, वाहनाचे परिणाम हे लेखकाने व्यवस्थितरित्या आपल्या भाषाशैलीत मांडलेले आहे. हा पाठ एक सामाजिक संदेश देणारा आहे. युवा पिढींना तो प्रोत्साहित करतो की वाहने मर्यादित वेगाने चालवणे. आता वाहन जे आपण चालवतो ते मर्यादित वेगाने चालवलेच पाहिजे. त्यावेळी आपण वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजे. हा एक संदेश देतो. त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम, त्याचे मनुष्यावर होणारे परिणाम आणि अपघात या सर्वांचं चित्रण या वेगवशता या पाठात केलेलं आहे. या पाठाच्या नोट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. त्याचा उपयोग तुम्ही स्वमत या प्रश्नाचं उत्तर लिहिताना करायचे आहेत. हे शब्द तुमच्या उत्तरामध्ये म्हणजे ह्या नोट्समधले जे शब्द आहेत किंवा आरोग्यावर होणारे परिणाम वगैरे मुख्य विचार काय ते तुमच्या परीक्षेत आलेच पाहिजेत. शब्द किंवा वाक्य आलेच पाहिजेत. ठीक आहे. आता या पाठात काय सांगितलं ते की आपण वेगाच्या आहारी जाताना जे अपघाताचे प्रमाण वाढते त्याचं इथे वर्णन केलं आहे. आणि जो आपला जीव आहे तो त्याने धोक्यात येतो, तो गमवावा लागतो. का तर वेगाच्या आहारी गेल्यामुळे. तर मर्यादित वेग ठेवूनच वाहने चालवले तर वाहने आपल्यावर स्वार होणार नाहीत. आपण आरंभी वाहनांवर स्वार होतो म्हणजे आपला वेळ वाचावा यासाठी आपण वाहने चालवतो. सर्व कामं वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी आपण वाहन चालवतो. पण जर का आपण भान विसरलो तर मात्र ती वाहने आपल्यावर स्वार होऊन अपघातास सामोरे जावे लागतं, म्हणजेच अपघातच घडून येतो. ठीक आहे. आता इथे पाठातील महत्त्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ इथे दिलेले आहेत. स्वार होणे, अधिकार गाजवणे किंवा वरचढ ठरणे. ठीक आहे. माणसाने तंत्रज्ञानाचा वापर करावा पण तंत्रज्ञान स्वतःवर स्वार होऊ देऊ नये. किंवा तुम्ही पाठातील एक वाक्य तयार वापरू शकता. जकडून ठेवणे, बांधून ठेवणे किंवा खिळवून ठेवणे. मोबाईलच्या व्यसनामुळे आजची तरुण पिढी स्वतःला घरातच जकडून ठेवते. ठीक आहे. व्यत्यय येणे, अडथळा येणे. जोराच्या पावसामुळे क्रिकेटच्या सामन्यात अडथळा किंवा व्यत्यय येणे ह्याचाच वापर करायचा आहे वाक्यप्रचाराचा. व्यत्यय आला. आता ह्या तुमच्या पाठ्यपुस्तकातील वाक्प्रचार आहेत. लेखक म्हणतो की जर आपण वाहने वेगाने वापरली तर व्यत्यय येतं म्हणजे अडथळा येतो, अडथळा निर्माण होतो. म्हणजे म्हणतो ना आपण होत्याचं नव्हतं झालं. ते का तर समजा तुम्ही अधिक वेगाने वाहन चालवलं तर अपघात हा येणारच आहे, त्याचे परिणाम होणारच आहेत. आपण भान विसरून जातो. म्हणून वेगाच्या अधीन जाऊन कुठलेही वाहन चालवू नये हे लेखक सांगत आहे. अवलंबन करणे, स्वीकार करणे. ठीक आहे. आता आपण कमी वेगाचा अवलंबन करावा हे या पाठात सांगितले आहे. ठीक आहे. मग तुम्ही वाक्य कसं करू शकता म्हणजे आता हे मी सांगितलं पाठातील वाक्य काय सांगितलं आहे की आपण वेगाचा कमी अवलंब करावा म्हणजे स्वीकार करावा. तुम्ही तुमच्या पद्धतीने वाक्य तयार करू शकता की परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्याचा अवलंब केला पाहिजे. म्हणजे अभ्यासात कायम सातत्य ठेवलं पाहिजे, त्याचा स्वीकार केला पाहिजे. हाताबाहेर जाणे, नियंत्रण सुटणे. ठीक आहे. आता मला या शब्दावरून एक महत्त्वाची त्या पाठातील एक महत्त्वाचा संदेश आठवला की जेव्हा आपलं वाहनावर नियंत्रण सुटतं तेव्हा संकट येतं. हे या पाठात लेखकाने सांगितले आहे. आणि तो संदेश काय की आपण आपल्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे मला माहिती आहे की मी एवढ्याच वेगाने गाडी चालवणार, त्याच्यापेक्षा जास्त वेग माझा नसणार, हे स्वतःवर नियंत्रण ठेवायचं. ठीक आहे. गाडीचा वेग वाढल्यामुळे ती चालकाच्या हाताबाहेर गेली, त्याचे ते नियंत्रण सुटले. आहारी जाणे, पूर्णपणे अधीन होणे किंवा वश होणे. म्हणून त्या पाठाला नाव आहे वेगवशता. म्हणजे वेगाच्या अधीन होणे किंवा त्या वेगाच्या
च्या आहारी जाणे म्हणजेच वेगवशता. वेगवशता या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करायला तुम्हाला स्वमतामध्ये विचारलं जाऊ शकतो. आतापर्यंत आपण 3 प्रश्न बघितले आणि ते आकृती पूर्ण करामधले ते धरू नका. मी स्वमताचे प्रश्न देणार आहे तुम्हाला. मग आता पण आपण स्वमताचे 3-4 प्रश्न बघितले. 3 तर बघितलेच प्रश्न आपण. ठीक आहे. सध्याची मुले जंक फूडच्या आहारी गेली आहेत, अधीन झाली आहेत. मग आपण वेगाच्या पण अधीन जातो, मोबाईलच्या पण आहारी जातो. ते सगळं तुम्ही वाक्य लिहू शकता. ठीक आहे. दशा होणे, वाईट स्थिती होणे. दुष्काळामुळे शेतकऱ्याची खूप वाईट दशा झाली. ठीक आहे. एक प्रचार आहे, तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. हा पाठ आपल्याला वेगाचा योग्य वापर करण्याचा आणि संतुलित जीवन जगण्याचा महत्त्वाचा संदेश देतो. हा जो पाठ आहे म्हणजे वेग जीवनात गती किंवा वेग आवश्यक आहे, पण प्रत्येक गोष्टीचा, आता कुठलीही गोष्ट आहे ती मर्यादितच झाली पाहिजे. त्या गोष्टीला मर्यादा असतात. ती मर्यादा बाहेर गेली की तिचे परिणाम व्यापक असतात किंवा अधिक तीव्रतेने जाणवतात. त्यामुळे जीवनातील कुठल्याही गोष्टीला मर्यादा ही असलीच पाहिजे. तसंच वेगाला सुद्धा ही मर्यादा असली पाहिजे. त्यामुळे आपल्याला संतुलित जीवन जगता येते किंवा जे होणारे नुकसान आहे त्याची तीव्रता कमी करता येते किंवा ते टाळता येते. हा पाठ असा संदेश देतो. आता महत्त्वाचे स्वमताचे प्रश्न. आता आजची तरुण पिढी ही वेगाच्या आहारी गेली आहे, तर त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय सुचवा. स्वमताचा पहिला प्रश्न येऊ शकतो. नंतर हा पहिला झाला. नंतर दुसरा देऊया आपण प्रश्न. वाहतुकीचे नियमांचे वर्णन तुमच्या शब्दात करा. ठीक आहे. वाहतुकीच्या नियमांचे वर्णन तुमच्या शब्दात करा. नंतर म्हणजे आपण 3 प्रश्न पहिले बघितले. चौथा, 5 प्रश्न झाले. तर उरलेले आपण 5 बघूया. वाहतूक चालवताना तुम्ही कुठली काळजी घ्याल किंवा कोणती काळजी घ्याल त्याचे वर्णन करा. प्रस्तुत पाठ हा एक सामाजिक संदेश देणारा पाठ आहे, स्पष्ट करा. वेगवशता या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. नंतर आता शेवटचा प्रश्न आपण पाहूया, 10वा. तो म्हणजे तुम्ही जेव्हा पाठ वाचता तेव्हा जे महत्त्वाची वाक्य असतात तिला दुहेरी अवतरण चिन्हात किंवा एकेरी अवतरण चिन्हात त्याहून प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण इथे मला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. वेगवशता हा पाठ वैचारिक पाठ असून लेखकाने येथे वेगाच्या अधीन गेल्यावर होणारी जी अवस्था आहे ती मांडली आहे. त्या अवस्थेचे वर्णन करा आणि असा प्रसंग घडू नये यासाठी उपाय सुचवा. ठीक आहे. हे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.